सुंदर ते ध्यान उभे विठेवारी रकटेवारी देवोनिया रकटेवारी देवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 अवघे निरंतर अवघे निरंतर तुळसी हार गळा कासे पीतांबर अवघे निरंतर अवघे निरंतर मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडल गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडल गणपती मकर कुंडले गणपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजे कंठी कौस्तुभमणी विराजे तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 अवघे निरंतर अवघे निरंतर सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिना आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 अवघे निरंतर हेची धान
औरे निरंतर हेची धान औरे निरंतर हेची धान औरे निरंतर हेची धान तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे तुळसी हार गळा घासे पितांबर तुळसी हार गळा घासे तुळसी हार गळा कासे पितांबर 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा हरे जय 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 विठोबा रघुमाई हरि जय विठोबा रघुमाई विठोबा हरि जय विठोबा कृष्ण हरि हरि जय राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा 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 तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा
सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे सागर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा ए तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरा भेद हरि हरा भेद काही करू नये वाद 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 एक एकाचे हृदय एक एक एकाचे हृदय एक गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेचा गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई भेद काशी लाड भेद काशी लाडो भेद काशी लाड भेद काशी लाडो एक वेलांटीच आड एक वेलांटीच आड एक वेळाची झाड एक वेळाची झाड एक वेळाची झाड एक वेळाची झाड एक एकाचे हृदय एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे एकची अंग तुका म्हणे कधी अंग तुका म्हणे कधी अंग तुका म्हणे कधी अंग तुका म्हणे कधी अंग एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय
जय ढोकार कुमाई जय ढोकार कुमाई हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करुवाद नाही नका करुवाद एक एकाचे हृदयी 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 एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी एक एकाचे गोरी साखर जा अठाई गोरी गोरी साखर सागर जा आई गोडी साखर जाता गोडी साखर जाताई एक एकाचे एक एकाचे एक एकाचे गोडी साखरी चढाई गोडी सागरी गोडी 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 सागर जाठाई एक एकाचे हृदयी ताली वाजवा माय बाप ताली वाजवा विठाला बोला मुकली गवले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री सद्गुरु बाबा महाराज विश्वनाथ महाराज की जय परम पूजनीय स्वामी कृष्ण महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर 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 हरिहरा भेद
गोडी साखरेच्या ठाई भेद कासिनाड एक वेलांटीचा आड एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई विठ्ठल विठ्ठल समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानं तरुण तुळसीमाळा कंधरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग कृपादाने कदेता विस्तारू त्यांचा कृपादाने कदेता विस्तारू जय श्री राधे कृपादाने कदेता विस्तारू त्यांचा कृपादाने कदेता कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो पावन झालो चराचरी करुणा तुमचा अनुग्रह नाधलो नाधलो
पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा करुणा दया पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती ये विषय व्याळी मिठी दिदली नुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे देई प्रेम काही कला ऐसे देई प्रेम काही कला माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय वीरा रमण हरी गोविंद जय जय वीरा हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय ब्रह्मा की जय जय विष्णु की 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 जय जय उमापति शिव शंकर की जय जय उमापति शिव शंकर जय जय उमापति शिव शंकर की जय जय उमापति शिव शंकर जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय वीरा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय गोविंद जय जय गोपाल जय हरी हरा भेद काही करू नये वाद एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहुनिवासी वैराग्यमूर्ती तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला आहे. अभंग 4 चरणांचा आहे आणि हरिहरांचं ऐक्य सांगणार आहे. तुकोबारांनी आम्हाला शिव आणि विष्णू एक आहेत हे समजावून सांगावे. शास्त्र पुराणात धर्म संस्कृतीत आपण पाहिले ना तर 33 कोटी देवांची गणना सांगितली असून त्यात हरी आणि हर म्हणजे हे 2 स्वयंभू देव वर्णन केले आहेत आणि त्या 2 देवांमधलं ऐक्य आम्हाला समजावून सांगावं एवढ्या अधिकाराचे तुकोबार आहेत. विठ्ठल 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 सप्ताह म्हटला की नुसती कीर्तनच नाही
हरिपाठ, भजन, कीर्तन, काकड आरती, ग्रंथ वाचन वेगवेगळ्या भगवत भक्तीच्या साधना आयोजित नियोजित केल्या जातात. आणि त्यातीलच एक साधना म्हणजे कीर्तन साधना आहे. आपण जर पाहिलं ना तर सगळ्या साधनांचा या ठिकाणी उच्चार चालू आहे किंवा सगळ्या साधना या ठिकाणी या सप्ताहात चालू आहेत. भजन आहे, कीर्तन आहे, हरिपाठ आहे, ग्रंथ वाचन आहे. पण या सगळ्या साधना आपण ज्या करतो ना त्या साधना आहेत तरी कशा करता? भगवंताचं नाम तुमच्या आमच्या मुखात यावं, भगवंताचं नाम तुमच्या आमच्या चित्तात बसावं, तुमच्या आमच्या ध्यानात मनात हृदयस्थ राहावं, याच्याकरता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आपण जर पाहिलं ना तर महाशिवरात्र उत्सवानिमित्तानं कीर्तन सेवा आहे किंवा हा सप्ताह आहे. पण या सप्ताहात आपण जर पाहिलं ना तर पारायण कसलं आहे हो? ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. मग ज्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण आहे ते ज्ञानोबाराय सर्वसामान्य आहेत हो. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. 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 चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप. साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकांचा माय बाप. ज्ञानोबा कोण आहे? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. ज्ञानेश्वरी सर्वसामान्य आहे का हो? ज्ञानेश्वरी सर्वसामान्य नाही. भाव अक्षराच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ती माय ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी तुम्हा मला साधू संतांनी वाचायला सांगितलेली आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय करायचं आहे हो? जनाबाई सांगतात की जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचलीत ना तर मी काय करीन? डोळा पाहा रे पंढरी, डोळा पाहा रे पंढरी, डोळा पाहा रे पंढरी, डोळा वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, जनी त्यासी लोटांगणी, जनी त्यासी लोटांगणी. हे वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी, ओ जनी त्यासी लोटांगणी, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. म्हणजे संत जनाबाईंनी तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवाला लोटांगण घालावं कधी? जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. संतांनी वर्णन केलं. जनाबाई सांगतात की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. कुठं वाचतो? आपल्या घरात वाचतो, सप्ताहात वाचतो, मंदिरात वाचतो आणि जाऊन ती पंढरी पाहतो की नाही? पण माझी सद्गुरु माऊली पांडुरंग बाबा महाराज हेदगडीकर सांगायचे की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुला तो अनुभव यायला पाहिजे. कुठला? आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्य नवे, एक सरे व्यक्ती मात्राचे नावे नमूच्या आवडी. आपली अवस्था कशी व्हायला पाहिजे? जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ही अवस्था तुम्हा मला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी. पण कशी वाचावी? भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वर कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण आपण कशी ज्ञानेश्वरी वाचायची आहे? भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी समुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्थी. जर आपण शुद्ध भावाने ज्ञानेश्वरी वाचली ना तर काय होतो? कृपा करी हरी तयावरी. तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल ना तर ज्ञानेश्वरी उघडावी, तिचं दर्शन घ्यावं आणि नुसतं बोट फिरवावं. वाचता येत नसेल ना तरी सुद्धा वाचता येते. नवे नवे वाचावं असं वाटत असेल ना तर ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचताना मनात कुठल्याही प्रकारची शंका कुशंका ठेवायची नाही. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. आपल्या मनातला संशय बाजूला ठेवायचा आणि मग ज्ञानेश्वरी वाचायची. आणि जर त्या वृत्तीनं आपण वाचली ना तर कृपा करी हरी तयावरी. तुम्ही आम्ही त्या ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे ते पारायण करत आहोत. आणि ज्या निमित्तानं जमलोत ना उद्या शिवभगवंताची महाशिवरात्रीचा उत्सव सोहळा आणि त्या निमित्तानं चालू असलेला हा भव्य दिव्य असा हा सप्ताह तुम्हा मला लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकालाच आवडणारा देव गणपती बाप्पा आहे. पण त्या गणपती बाप्पाचे वडील कोण आहे? तो शिवभगवंत आहेत. आणि म्हणून त्या शिवभगवंताच्या महाशिवरात्र उत्सवानिमित्तानं तुम्ही आम्ही जमलो. उद्या सोहळा आहे पण त्या सोहळ्यासाठी आपण 8 दिवसापासून हा उत्सव हा आनंद साजरा करत आहोत. मी म्हणाल की महाशिवरात्र म्हणजे शिवभगवंताचा जन्मदिवस आहे का? तर नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभगवंत आणि पार्वती मातेचं लग्न झालं होतं. पण महाशिवरात्र ही महापर्वणी का झाली? तर अखिल ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा विष्णू भगवंतानं शिवभगवंताचं पूजन ज्या दिवशी केले ना ती महाशिवरात्र आहे. ब्रह्मदेवानं ज्या दिवशी शिवभगवंताचं पूजन केलं ना तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे. आणि म्हणून तो दिवस तुम्ही आम्ही आनंदानं मोठ्या आवडीनं साजरा करतो. नवे नवे आपण जर उद्याच्या दिवसाला शिवभगवंताचं नामचिंतन केलं ना तर अगणित असं पुण्य प्राप्त होतं. मग उद्याच्या दिवसालाच करावं का हो नामचिंतन? फक्त उद्याच्या दिवसालाच करू नये तर पूर्ण वर्षभर आपण ती साधना करावी, त्या देवाची भक्ती करावी, आराधना करावी. शिवहर 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 त्या भगवंताचं नामचिंतन आहे ना ते आपण सतत आणि सातत्यानं करावं. आणि जर तसं आपण केलं ना तर आपल्या मनाला आनंद वाटतो, नवनवीन समाधान मिळतं. याच्याही पलीकडे सांगावं ना तर संतांनी वर्णन केलं की जर त्याचं नाम आपण मुखात घेतलं तर काय होतं? वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. काम क्रोधाची बाधा आपल्याला होत नाही. कधी ज्यावेळी आपण शिवशंकराचं भगवंताचं नामचिंतन मुखानं घेतो ना तेव्हा. म्हणून आपण हे कधी कधी किंवा कधी मधी आधी मधी देवाची भक्ती न करता सतत सातत्याने त्या देवाची भक्ती करायची आहे. तेव्हा कृपा करी हरी तयावरी, अन्यथा नाही. विठ्ठल विठ्ठल असो. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणांचा आहे, हरिहरांचा ऐक्य सांगणारा आहे. सांगणारे तुकोबारे सर्वसामान्य आहेत. तो आपण जर पाहिलं ना तर तुमची आमची सुद्धा नावं असतात पण संतांच्या नावातच सामर्थ्य एवढं आहे की नुसतं तुकोबारांचं नाव जरी आपण मुखाने घेतलं ना तरी आम्हाला थरकाप भरावा. तुकाराम 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 नाम घेता कापे यम तुकोबा समर्थ
तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तुकोबारांचं नुसतं नाव जरी घेतलं ना मुखाने तरी यमाला थरकाप भरतो. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. त्याच्या पलीकडे असं वर्णन केलंय की जळी दगडा सहित वह्या तारी येल्या दैशा लाह्या. पण काही माणसं याच्यावरच शंका घेतात. खरोखरच तुकोबारांची गाथा किंवा वह्या पाण्यावर तरल्या असतील का? अहो तुकोबारांची गाथा पाण्यावर तरली याच्यात नवल नाही. गाथा बुडावी याच्याकरता गाथेवर दगड ठेवले होते. ते दगड सुद्धा तरले. आणि तुम्ही आम्ही तरुण जात आहोत ना ते त्याच गाथेतील उपदेशाने तरले. तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. त्या काळात तुकोबारांची सावकारकी होती आणि लोकांकडून येण्याची वसुली उदारीची 65 लाखाची होती. त्या वसुलीच्या उदारीची कागदपत्र तुकोबारांनी सहज जाऊन इंद्रायणीला अर्पण करावी. मग मला सांगा ती इंद्रायणी माता तुकोबारांची गाथा बुडली कशी? अहो तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून नकळतपणे का होईना कोणाचे तरी थोडे तरी पैसे आपण बुडवले असतील. मग आपल्या हाताने काही करू शकत नाही. पण अशाच वृत्तीची जी माणसं असतात ना ती साधू संतांविषयी शंका कुशंका मनात निर्माण करतात. तुकोबाराय काय सर्वसामान्य आहेत का? तुकोबारायांचा अधिकार ज्यावेळी रामेश्वर भट्टांना कळाला ना त्यावेळी रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची शरणांगती पत्करली. दासत्व स्वीकारलंय. नवी आरती सुद्धा लिहिली आणि आरतीत वर्णन केलं की तुकोबाराय कोण आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकयासे आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. सामान्य कुळब्याच्या वंशाला आलेली तुकोबाराय जगद्गुरु पदवीला प्राप्त झाले. नव्हे तर त्यांची तुलना प्रत्यक्ष परब्रह्माशी करता येत नाही. तर त्याही पेक्षा तुकोबारायांचा अधिकार हा मोठा आहे. रामेश्वर भट्टांनी त्याचं सुद्धा वर्णन करावं. तुकोबाराय कोण आहे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा. त्या छोट्याशा प्रमाणातून असं लक्षात येते की तुकोबाराय आणि विष्णू काही वेगळे नाही. तुकोबाराय विष्णूचेच अवतार आहे. मग त्या तुकोबारायांनी हरिहरांचं ऐक्य तुम्हाला समजावून सांगावं एवढा अधिकार त्यांचा आहे. विठ्ठल किंवा साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं ना तुम्हाला समजेल असं तर असं सांगता येईल की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असेल तुकोबाराय. दगडाचं सुद्धा परीस करण्याचं सामर्थ्य ज्यांचं होतं ना ते तुकोबाराय. तुकोबाराय एकदा एका दगडावर घोंगडी टाकून प्रवचन करण्याकरता बसले होते. समोर बरीच माणसं होती आणि प्रवचन चालू असताना एक ब्राह्मण तुकोबारायांच्या जवळ आले आणि महाराजांना सांगू लागले की महाराज मला काशी तीर्थयात्रेला जायचं आहे आणि जर तुम्ही श्रोत्यांना सांगितलं ना तर श्रोते मला मदत करतील आणि तीर्थयात्रेला जाणं मला सोपं होईल. तुकोबारायांनी प्रवचन संपल्यानंतर सगळ्या श्रोत्यांना उद्देशून म्हणाले की श्रोते हो हे ब्राह्मण जे आहेत ना ते तीर्थयात्रेला चालले आणि तुम्ही जर यांना मदत केलीत ना तर तीर्थयात्रेचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळेल असं शास्त्र आहे. निर्बळा पाठवी बळे वाराणसी गेला आला त्यासी अर्ध पुण्य. आणि जर आपण पाप्याला मदत केली तर केले पाप जेणे दिले अनुमोदन दोघांची पतन सारखी. तुकोबारायांनी सांगितलंय आणि तीर्थयात्रेचं पुण्य इथं बसल्या बसल्या मिळतंय म्हणून सगळ्यांनी आपापल्या इच्छेनं ब्राह्मणाच्या धुळीत दक्षिणा टाकली. पण तिथे एक आजी बसली होती ना तिच्याकडे पैसे नव्हते पण तिला सुद्धा वाटू लागलं की आपण सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून ती धावत घरी गेली आणि घरी जाऊन एक पितळेच्या तांब्या घेऊन आली. तुकोबारायांच्या जवळ गेली सांगू लागली महाराज माझ्याकडे देण्याकरता पैसे नाही पण हा तांब्या स्वीकारतील का? तुकोबारायांचा तांब्या हातात घेतला आणि ज्या दगडावर बसले होते ना त्या दगडाला नुसता तांब्याचा स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर तो पितळेचा तांब्या सोन्याचा झाला. तुकोबारायांनी स्वतःला ठेवला नाही तो ब्राह्मणांच्या झोळीत टाकला. पण हा जो काही प्रकार होता ना तो प्रकार समोर बसलेली मंडळी सगळी बघत होती. समोरच्या माणसांच्या लक्षात आलं की पितळेच्या तांब्या दगडाला लावल्यानंतर कसला होतो सोन्याचा होतो. मग जेवढी माणसं बसली होती ना तेवढी सगळी उठून कुठे गेली हो आपापल्या घरी गेली. कशाला? तांब्या आणायला. तुम्ही आम्ही जरी असतो ना तरी आपण पण हेच केलं असतं. सगळी उठून घरी गेली. तुकोबारायांच्या लक्षात आलं की जर आपण आता इथं बसून राहिलो ना तर मोठा अनर्थ घडेल. तुकोबाराय उठले घोंगडी झटकली आणि तिथून निघून गेले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे
की तुकोबाराय ज्या शिळेवर बसत होते ना, त्या शिळेचं परीस व्हावं एवढं सामर्थ्य तुकोबारायांचं. आणि त्या तुकोबाराने तुम्हा मला हरिहरांचं ऐक सांगावं असा हा आजचा अभंग आहे. विठ्ठल तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो आणि या मनुष्य देहाला आल्यानंतर तुम्हा मला प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, समाधानाची अपेक्षा आहे आणि त्याच्याकरता आपण अट्टहास करतो. जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण सुखासाठीच तळमळतो की नाही, पण आपल्याला सुख मिळालं का? सुख मिळालंच नाही. कारण खरं सुख जिथं आहे ना तिथं आपण जातच नाही. तुम्हाला सुख हवे ना, मग इकडे तिकडे न जाता कुठं जाऊ? सुख कये ठाई बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा, बहुपाई संतांचा. हे सुख कये ठाई बहुपाई संतांचा, हा बहुपाई संतांचा, सुख तये ठाई बहुपाई संतांच्या. संतांच्या चरणाजवळ सुख आहे, पण तुम्ही आम्ही संतांच्या चरणाजवळ जायला मागत नाही. तुम्हा मला आपल्याला लगेच सुख पाहिजे, ताबडतोब सुख पाहिजे, किंवा काहीही उपाय न करता आपल्याला सुखाची अपेक्षा आहे. सुखासाठी आपण तळमळ करतोय, पण ती तळमळ करत असताना जिथं गेल्यानंतर सुख मिळेल ना तिथं जावं. सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, तेथे तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. तुम्हा आम्हाला दुःख वाटते ना, तिथे जा, पंढरपुरात जा. पंढरपुरात गेल्यानंतर आपोआप तेथे तू अवघाची सुखरूप होशी. तुम्ही आम्ही काय करतो आता? परमार्थ करतोय, कारण संतांनी वर्णन केलं सुख पाहिजे ना, आपुला तो एक देव करून घ्यावा. विना जीवा सुख नोहे, आते विना जीवा सुख नोहे, आते विना जीवा सुख नोहे, आते विना जीवा सुख नोहे. तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. काय करायचं आहे आपल्याला? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. देवाला आपलासा केल्याशिवाय सुख नाही, पण तो देव सुद्धा आपण आपलासा करतो, पण आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडीनुसार. आणि आता तर सध्याची परिस्थिती अशी आहे की शिवभक्ती करणाऱ्यांना असं वाटतं की सगळ्या देवात श्रेष्ठ दैवत शिवभगवंतच आहे. विष्णू भक्तांना असं वाटतंय की सगळ्या देवात श्रेष्ठ दैवत विष्णू भगवंतच आहे. याच्याही पलीकडे सांगावं तर आदिमायेची, देवीची भक्ती करणाऱ्यांना असं वाटतंय की सगळ्या देवात श्रेष्ठ दैवत आदिमायाच आहे, देवीच आहे. पण ही जी काही संभ्रम अवस्था तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झाली ना, ही संभ्रम अवस्था पुसून टाकावी याच्याकरता तुकोबाराय तुम्हा मला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. हरिहरा नाही भेद भेद, हरिहरा नाही भेद भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा नाही, हरिहरा नाही भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद. तो नका करुवाद, ते नका करुवाद, नाही करो नये वाद, नाही करो नये वाद,
तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. हरी हरा भेद काही करू नये वाद. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव. मुळात वारकरी संप्रदायाचा उगम जिथून आहे ना तो नाथ संप्रदाय, आणि त्या नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक असणारे मुख्य असणारे शिवभगवंत. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती. शिव भगवंताचा शिष्य विष्णू भगवंत झाला आणि विष्णू भगवंताचा शिष्य शिव भगवंत झाला. गुरूंशी एकरूपता झाल्याशिवाय शिष्यत्व पत्करता येत नाही, म्हणून हरी हरा भेद. पण तुम्ही आम्ही अज्ञानामुळे तुमच्या आमच्या ठिकाणी संभ्रम अवस्था निर्माण झाली आणि आपण भेद मानू लागलो. तो भेद आपल्या उपास तपासात, व्रत वैकल्प्यात, पूजा अर्चेत सगळ्यातच उतरला. मग आपण एकादशी कोणाची म्हणतो? एकादशी आपण विष्णूचीच म्हणतो. आज एकादशी आहे. त्रयोदशी म्हणजे शिवरात्री आपण कोणाची म्हणतो? शंकराचीच म्हणतो. पण जर शिव भगवंताच्या ठिकाणी एकादशी विषयी जर आत्मीयता अर्थता नसती ना, तर जी एकादशी स्मार्त म्हणून आपण म्हणतो ना, ती शिव भगवंतानं मागून घेतली नसती. कालच होती स्मार्त एकादशी, ती देवानं मागून घेतली नसती. तुम्ही आम्ही एवढ्या गैरसमजात आहोत की आपल्याला वाटतं की देवाला हीच गोष्ट आवडते, देवाला तीच गोष्ट आवडते, आणि त्याच्याकरता आपण 8 तास करतो. काय करतो? शिव भगवंताला आपण काय वाहतो? बेल वाहतो. आणि गणपतीला दुर्वा, विठ्ठलाला आपण ज्यावेळी अंगणवाडीत असतो ना, लहान असतो ना, तेव्हा आपल्याला गाणं शिकवलं जातं. विठ्ठलाला तुळसी, गणपतीला दुर्वा, शंकराच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. आणि त्यानुसार आपण वागतो की नाही? पण आपण ज्यावेळी त्या शिव भगवंताच्या शिवलिंगावर ज्यावेळी आपण ते बेल अर्पण करतो ना, वाहतो ना, ते बेल कुठे जातो? पांडुरंग परमात्म्याला ते अर्पण होते. याच्याही उलट असं सांगता येईल की आपण पांडुरंग परमात्म्याला तुळस वाहतो, पण ती तुळस कुठे जाते? पांडुरंग परमात्म्याच्या माथ्यावर आपण जी तुळस वाहतो ना, ती तुळस शेवटी जाऊन शिवलिंगाला अर्पण होते. कारण पांडुरंग परमात्म्याने शिव भगवंताला आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. समर्थ वर्णन करतात, विठोनी मस्तकी धरिला देवराणा. तुम्ही आम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की देवाला बेल आवडतो, पांडुरंगाला तुळस आवडते. अगरबत्ती कुठली आवडते हो? ते आहे कुठं माहीत आपल्याला? ते नाही. पण आपण देवाला आवडणारं करतो असं आपण म्हणतो ना. पण मग अगरबत्ती देवाला विचारतो का, देवा तुला कुठली अगरबत्ती आणू? तुला साई फ्लोरा पाहिजे, सायकल पाहिजे, मोगरा पाहिजे, कुठली हवी विचारतो आपण? ज्यावेळी आपण देवाला अगरबत्ती आणण्याकरता जातो ना, त्यावेळी ती अगरबत्ती कसली आणतो? ज्या अगरबत्तीचा सुगंध आपल्याला आवडेल ना, ती आपण घेऊन येतो. म्हणजे आपल्या आवडीचं का देवाच्या आवडीचं? आपल्या आवडीचं. पण ते आपण त्याच्याकरता आणतो. आपण जर पाहिलं ना तर असं सांगता येईल, तुकोबाराय वर्णन करतात की हरी हरा भेद काही करू नये वाद. यांची हृदयस्थ अवस्था जर सांगायची झाली ना तर असं सांगता येईल की ज्या भगवंताच्या छातीवर भृगुऋषीची लात नाही आणि मस्तकावर शिवलिंग नाही ना, तो विष्णू भगवंत होतच. मग एवढं ऐके दोघांमध्ये असताना वाद करण्याची गरज काय? म्हणून काही करू नये वाद. किती अवस्था आहे एकमेकांची हृदयस्थ, त्याचं सुद्धा वर्णन करावं. व्यावहारिक भाषेत जर सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल, आपण एखाद्या दुकानात गेलो किंवा आपण सगळे प्रत्येक जण एक एक दुकानात गेलो आणि दुकानात गेल्यानंतर आपण म्हणालो की साखर द्यावं. दुकानदार साखर देईल की नाही? पण आपण त्याला सांगायचं की जे काही पैसे आहेत ना ते घ्या, पण कमी गोडीची साखर द्या. देता येईल का? देता नाही देता येणार. किंवा आपण सांगायचं तुम्हाला हवे तर जे साखरेची किंमत असेल ना त्याच्या डबल किंमत घ्या, डबल पैसे घ्या, पण आम्हाला साखरेतली गोडी तेवढी काढून द्या. देता येईल? देता येत नाही. म्हणजे साखर आणि गोडी जशी वेगळी करता येत नाही ना, त्या पद्धतीने हरी आणि हर यांना वेगळं करता येत
नाही ते एकमेकांच्या हृदयस्थ कसे आहेत हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचा ठाई गोडी साखरेचा ठाई एक एकाचे हृदय गोडी साखरेचा गोडी साखरेचा गोडी साखरेचा तुकोबाराने वर्णन करावं किती एकात्मकता किंवा एकरूपता आहे हो हरिहरांची. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. जशी साखर आणि गोडी वेगळी करता येत नाही त्या पद्धतीनं हरी आणि हरांना वेगळं करता येत नाही. पण तरी सुद्धा काही काही माणसं म्हणतात शिव भगवंत श्रेष्ठ आहे, विष्णू भगवंत श्रेष्ठ आहे. पण आपण जर असं म्हणत असलो ना की देवांचा देव महादेव मोठा आहे, विष्णू लहान आहे, विष्णू मोठा आहे, शंकर लहान आहे, असं जर आपण भेदाभेद करत असलो ना तर मग बाकी आपलं काही खरं नाही. शिवलीला अमृत ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथात वर्णन केलंय शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. मग आपल्याला नरकात जायचं असेल तर भेदाभेद करा आणि जायचं नसेल तर मग बाकी काही करू नये वाद. देव एकच आहे आणि एकच देव अनंत रूपात नटलेला आहे. पुरुषांमध्ये आत्मा आहे आणि महिलांमध्ये आत्मे आहे का? नाही ना. एक हरी आत्मा जीव शिव सम वायात दुर्गा दुर्गा मन घाली मन. सर्वत्र भगवंत जो आहे ना तो भगवंत एकच आहे आणि एकच भगवंतानं अनंत रूप अनंत नाव धारण केली आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी बाप रखुमा देवी बरू खुण बाण कैसी. तो भगवंत एकच आहे, नाना रूपाने नटलेला आहे आणि जसा जसा नटला ना तसा तसा तो आपल्याला आवडायला लागला. तुकोबाराय तर सांगतात की तो देव जो आहे ना तो देव पाहिल्यानंतर माझी दृष्टी त्या देवावरून बाजूला होऊच नाही अशी माझी वृत्ती झाली. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया विठी पडली पंढरीराया. अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे प्रभू परमात्मा आहे. ज्याच्यापासून या विश्वाची निर्मिती झालेली आहे ना तो भगवंत आहे. भगवंत अनेक नाही एकच आहे आणि त्या एकाच भगवंताने नाना तऱ्हेची रूप धारण केली. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. ज्याच्या सत्तेनं विश्व चालतंय तो विश्वव्यापक भगवंत.
त्या भगवंताची सत्ता आहे तरी किती हो? तुझी सत वेदासी बोलणे तुझी सत वेदासी बोलणे तुझी सते बोलणे तुझी सते बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी संतांनी वर्णन करून सांगावं किती सत्ता आहे भगवंताची. तुझी या सत्तेने वेदांची बोलणे सूर्याची चालणे तुझ्या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. प्रत्येक वस्तूवर प्रत्येक गोष्टीवर त्या भगवंताचीच सत्ता आहे. तुम्हा मला सहज वाटतं आपण चालतो आपण बोलतो आपण उठतो आपण बसतो पण नाही. आपलं बसणं उठणं झोपणं जागणं चालणं बोलणं हसणं सगळं काही त्या भगवंताच्या हातात आहे. चाले हे शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिगुण साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाचे. आपल्याला चालवणारा बोलवणारा भगवंत वेगळाच आहे. तुम्हा मला वाटतं आपण रात्री झोपतो आणि सकाळी लवकर उठतो आणि उठण्याकरता आपण काय लावतो अलाराम लावतो की नाही. पण जर अलाराम आपण लावतो आणि झोपतो पण तो राम प्रभू राम जर आपल्याला उठवायला सकाळी आलाच नाही तर या अलारामचा उपयोग होईल का? नाही ना. तो भगवंत तुम्हाला उठवायला येतो म्हणून आम्ही उठतो. नवे नवे आपल्यावरच सत्ता आहे असं नाही. चिंचेच्या झाडाला पानं किती असतात? हजारो लाखो पानं असतात पण त्या एवढ्याशा पानावर सुद्धा ज्याची सत्ता आहे ना तो भगवंत आहे. वृक्षाची पान हले जात सत्ता राहिली अहंता मग कैसी राहिली अहंता मग कैसी वृक्षाची पान वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कैसी. झाडाच्या पानावर सुद्धा ज्याची सत्ता आहे ना तो विश्वव्यापक भगवंत. आणि तुकोबाराय सांगतात की तो भगवंत एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. शिव भगवंत आणि विष्णू भगवंत एकमेकाचा हृदयस्थ किती आहेत हे जर सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल की शिव भगवंताच्या अर्धांगिनी असणारी पार्वती माता ही प्रत्यक्ष विष्णू भगवंत नटलेला आहे आणि विष्णू भगवंताच्या अर्धांगिनी असणारी लक्ष्मी माता ही प्रत्यक्ष शिव भगवंत नटलेला आहे. विषय थोडा ऐकण्यासाठी क्लिष्ट आहे परंतु आपल्याला हरिहरांचं ऐक्य सिद्ध करायचं आहे. शिव भगवंताची सेवा घडावी म्हणून विष्णू भगवंत नंदिकेश्वर झाला आणि विष्णू भगवंताची सेवा घडावी म्हणून शिव भगवंत हनुमंतराय झाले. आणि जर आपण पाहिलं ना तर या जगात एकच असा अवतार आहे की जो शिवगौरा अवतार आहे. किती एकरूपता हो. मी सांगितलं की विष्णू भगवंताची सेवा घडण्याकरता शिव भगवंत हनुमंतराय झाले पण ते हनुमंतराय शिवगौरा अवतार आहे. त्या हनुमंतरायांच्या मागे जी शेपटी आहे ना ती शेपटी कोण आहे? पार्वती माता आहे. आणि पार्वती माता कोण आहे? विष्णू भगवंतच नटला की नाही. म्हणजे एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. विठ्ठल विठ्ठल असो. कदाचित तुम्हा मायबापांना माझ्या कीर्तनाचा कंटाळा येईल कारण श्रोत्यांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. श्रोत्यांना वाटतं महाराजांनी हसवावं गंमत जम्मत करावी विनोद करावे पण हे जे व्यासपीठ आहे ना हे गंमत जम्मत करण्याचं विनोद करण्याचं हसवण्याचं माध्यम साधन नाही.
या कीर्तनाला सुद्धा एक मर्यादा आहे आणि साधू संतांनी ती चाकोरी जी सांगितलेली आहे ना कीर्तनाची, त्या चाकोरीतूनच कीर्तन करावं लागतं. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवराव्या. कथा कीर्तनात काय सांगावं, त्या भगवंताचं नाव रूप आपल्या चित्तात बसलं पाहिजे, नजरेसमोर आलं पाहिजे, अशा पद्धतीचं कीर्तन असावं. आणि तेव्हाच त्या कीर्तनाला सफलता आहे, तेव्हाच ते कीर्तन फलद्रूप होईल. अन्यथा आपण इकड तिकडच्या जर गोष्टी सांगितल्या ना तर आपले हे 2 तास जे आहेत ना कीर्तनाचे ते वाया जातील. तुम्ही बघा, कीर्तनात आलो ना, भजनात, कीर्तनात, हरिपाठात, मंदिरात आल्यानंतर आपल्या चित्ताला समाधान वाटतं. तेने सदा चित्ता समाधान. कधी? ज्यावेळी आपण नामचिंतन करतो तेव्हा. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि जर आपण ते नामचिंतन करत असलो तर चित्ताला समाधान वाटतं, नवनवे सगळ्या सुखाची प्राप्ती आपल्या झाल्याचा आनंद सुद्धा मिळतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असतो. आपण बघा, आता जोपर्यंत या धर्म मंडपात बसलोत ना तोपर्यंत आपल्याला कशाचीही चिंता नाही. पण एकदा का या मंडपातून उठून बाहेर गेलो की मग बाकी नुसती चिंता, नुसती चिंता, ह्याचं टेन्शन त्याचं टेन्शन. पण इथं बसल्यानंतर आपल्याला चिंता करायची गरज आहे का? चिंतने चिंतने तद्रूपता. आणि इथं बसल्यानंतर चिंतनच करावं, पण ते वरवरून करावं का? आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. जर आपण त्या भगवंताचं नामचिंतन आवडीनं, प्रेमानं, भावानं, आदरानं घेतलं ना तर आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता त्या भगवंताला सर्व आहे. आणि मग नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आपल्याला काय हवंय काय नकोय देवाला काहीही सांगण्याची गरज नाही. आपल्या मनात जी इच्छा आहे ना ती देवाला कळते, फक्त आपण शुद्ध भावानं भक्ती करायला पाहिजे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव दूर आहे का? देव तुमच्या आमच्या जवळच आहे. देव जवळ अंतरी, पण त्याची अनुभूती आपल्याला प्रचिती नसल्या कारणास्तव भेटी नाही जन्मभरी. तुम्ही आम्ही जन्माला आलो तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयस्थच आहे, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे आपल्याला दुःखाचा सामना करावा लागतो किंवा आपल्या वाट्याला दुःख येतं. पण ते दुःख नाहीसं व्हावं असं वाटत असेल ना तर आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि मग आपली चिंता त्या भगवंताला लागेल. पण आपण भक्ती करतोय ना ती भावानं करतो का? आपला भाव आहे, पण कसा भाव आहे हो? शुद्ध आहे. आपली भक्ती आहे पण शुद्ध आहे. आपण जी भक्ती करतोय ना ती सिजनेबल आहे. आता महाशिवरात्र आली म्हणून आपण शिव भगवंताच्या मंदिरात आहोत. त्याच्या अगोदर गणपती उत्सव झाला तेव्हा आपण कुठं होतो? गणपती बाप्पाच्या दरबारात. त्याच्या पुढं प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव आहे, तेव्हा कुठं आपण असू? प्रभू रामचंद्रांच्या दरबारात. म्हणजे आपण जसा जसा देवाचा उत्सव येतो ना तसं तसा आपला भाव बदलत असतो. भाव बदलला तरी चालेल पण तो शुद्ध असावा. मी तर सांगते की 7 दिवसाला 7 देव जरी असले ना तरी चालतील, पण भक्ती करा, शुद्ध भावानं करा. नाहीतर मी सांगेन की सोमवारी तुम्ही शंकराची भक्ती करा, मंगळवारी गणपती बाप्पाची करा, बुधवारी करूच नका, गुरुवारी दत्तात्रयांची भक्ती करा. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो, दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मी जर सांगितलं, काही काही माणसं म्हणतात बघा आज काय बुधवार आहे ना, उद्या गुरुवार आहे, मग उद्या आपण दत्तात्रयांची भक्ती करू. परत त्याच्यानंतर काय आहे हो, शुक्रवार आहे ना, आज मग आज सुट्टी आपल्याला. पण शुक्रवारी सुद्धा तुम्ही भगवतीची आदी मायेची भक्ती करू शकता. नवे नवे शनिवारी हनुमंतरायांची भक्ती करा. रविवारी तुम्हाला वाटतं की आपल्याला सुट्टी आहे आज, पण काही काही दिवस आपण असे ठरवून घेतलेत की स्वतः आपण ती सुट्टी घेतली. पण रविवारी सुद्धा तुम्ही खंडोबाची भक्ती करू शकता. मी सांगणार नाही की याच दिवशी भक्ती करा, त्याच दिवशी भक्ती करा, कारण ज्या दिवशी भक्ती करायला सांगेन त्या दिवशी तुम्ही सुट्टी घ्याल, मग तो दिवस वाया जाईल. मी सांगेन की 7च्या 7 दिवस तुम्ही देव जरी वेगळा असला ना, तरी तुम्ही 7 दिवस भक्ती करा. म्हणजे 7 दिवस भक्ती केलीत ना की तुम्ही कुठलाही देव असू द्या, तुम्ही त्या देवाच्याच नामचिंतनात राहाल. मग तुम्हाला बाजूला जाण्याकरता वेळ मिळणार नाही. तुम्हाला मनुष्य देह मिळाला ना, मनुष्य देहच भक्ती करण्याकरता दिलाय. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा भक्ती करण्याकरता दिला हो. पण भक्ती करतो का आपण? भक्ती नाही करत. आपण भक्ती करतो पण कशी, मनी नाही भाव, आणि देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुम्हाला सहज वाटतो आपण तीर्थयात्रेला जातो, आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर पिशवी पैसे सोबत घेऊन जातो, आणि यात्रेत त्या तीर्थक्षेत्राला फिरत असताना जर पंढरपुरात गेलो ना, तर पंढरपुरात वाटतं आपल्याला काय, पंढरपूरचा विठोबा आपल्या घरी असायला पाहिजे. तिथून आपण पांडुरंगाला घेऊन येतो. तुळजापूरला गेल्यानंतर भवानीला घेऊन येतो घरी. जेजुरीला गेल्यानंतर खंडोबाला घेऊन येतो. म्हणजे जिथे जिथे आपण तीर्थयात्रेला जातो ना, तिथून आपण देव घेऊन येतो. जवळजवळ 33 कोटी देव सगळे आपल्या घरीच असतात. काही काहींच्या देवाऱ्यात तर असं आपल्याला पाहायला मिळतं, देव जर जास्त झाले ना तर देव स्वतःच पायऱ्यांमधून हळूहळू खाली येतात. आपण भक्ती करावी, पण जो देव आपल्याला आवडतो ना, तोच देव सगळ्या रूपात नटलेला आहे ही आपली भावना असावी. किंवा आपल्याला जो देव आवडतो तोच देव. आपण गणपतीच्या मंदिरात गेलो, आपल्याला हनुमंत आवडतोय, हनुमंतराय तिथं आपल्याला दिसले पाहिजे. पांडुरंगाच्या दरबारात गेलो, आपल्याला शिवभगवंत आवडतात, तिथे आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा शिवभगवंत दिसायला पाहिजे. कारण एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. ते दोघे वेगळे नाहीत, एकमेकांच्या हृदयस्थच आहेत. पण या जीवाला त्रिगुण रज तम सत्व हे परमार्थापासून किंवा परमात्म्यापासून वंचित ठेवतात. त्या ध्येयापर्यंत पोहोचू देत नाहीत, आणि मग आपण अल्पज्ञानाने भ्रांतीत पडतो आणि हरिहरांमध्ये भेद मानतो. मग आपल्याला शिवभगवंत हा तमोगुणीच वाटतो, विष्णू भगवंत हा सत्वगुणीच वाटतो. पण जर शिवभगवंताच्या ठिकाणी सत्वगुणाचा प्रभाव नसताना, तर शिकारीला आड येणारी बेलाची पानं तोडून खाली टाकणाऱ्या त्या पारध्याचा उद्धार झाला केला नसता. किंवा याच्याही पलीकडे असं सांगता येईल की शिवभगवंताचा आपण जर चरित्र पाहिलं ना, तर संपूर्ण चरित्रात सत्वगुणच आपल्याला पाहायला मिळतो. शिवभगवंताच्या अर्धांगिनी असणारी पार्वती माता, रावणानं घोर तपश्चर्या केली, आणि त्या तपश्चर्येनंतर शिवभगवंत प्रसन्न झाला. भोळा आहे ना, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे किती. रावणानं काय मागावं? महादेवाची पत्नी पार्वती माताच मागितली की नाही, देवानं ती सुद्धा दिली. म्हणजे एवढा भोळा देव आहे. पण याच्या उलट आपण जर पाहिलं ना, तर आपला विचार करा, त्या भोळ्या देवानं रावणासारख्याला पत्नी द्यावी, पण आपली अवस्था काय आहे हो? आपण स्वतःला सत्वगुणी म्हणतो की नाही, पण आपल्या पत्नीबद्दल जर कोणी अपबोल काढला ना, तर तो आपल्याला सहन होत नाही, आपल्याला राग येतो की नाही. मग देव किती भोळा आहे की ज्याने रावणासारख्याला पत्नी द्यावी. आम्ही जो भेद करतो ना, हा भेद आपल्या अल्पज्ञानामुळे आहे. तुमची आमची संभ्रम अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे तो भेद आहे. पण याच्या उलट असं सांगता येईल की ज्या विष्णू भगवंताला आपण सत्वगुणी म्हणतो ना, तो बाकी कसा आहे हो? त्याची पत्नी ज्यावेळी रावणाने पळून नेली ना, तेव्हा तो रावणाला वध करण्याकरता सिद्ध झाला. आलं लक्षात तुमच्या? प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतामाई, ज्यावेळी त्या सीतामाईला रावणानं पळून नेली, त्यावेळी प्रभूंनी काय केलं?
रावणाचा वध करण्याकरता सिद्ध झाली तुम्ही. म्हणजे हरिहरांच्या ठिकाणी भेदाभेद जो आपल्या ठिकाणी आहे ना, तो संभ्रम अवस्थेमुळे किंवा अज्ञानामुळे तुम्ही आम्ही लावतो. त्या त्या काळ वेळ स्थळानुसार हरिहरांच्या ठिकाणी सत्वगुण अथवा तमोगुण हा आपोआपच प्रगट होत असतो. तुम्ही आम्ही संभ्रम अवस्थेत आहोत आणि ती संभ्रम अवस्था जी आहे ना, जीवाच्या ठिकाणी भेदाभेद जो देवादिकांच्या विषयी निर्माण झालेला आहे ना, तो केवळ आणि केवळ मायेमुळेच निर्माण झालेला आहे. आणि त्याचंच वर्णन तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात. भेद काशी नाड 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 भेद एक वेलांती आड एक एकाच हृदय एक एकाचे 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 भेद काशी नाड एक वेलांटीचा एक एकाच हृदय जोडी साखरेचा खाय हे भेद काशी नाड एक वेलांटीचा एक एकाचे हृदय जोडी साखरेचा खाय तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करतात की भेद कासी नाड एक वेलांटीच आड. देवादिकांच्या ठिकाणी जो भेदाभेद निर्माण झालेला आहे ना, तो केवळ मायेच्या आवरणामुळे निर्माण झालेला आहे. तुकोबाराय सांगतात की एक वेलांटीच आड. हरी आणि हर काय फरक आहे हो? फक्त वेलांटीचा फरक आहे. एक वेलांटीचा आड. ती वेलांटी म्हणजेच माया आहे. माया कशी आहे? माया बहुरंगी नटली नवखंडी विकुरली पहा दिसतो पदार्थ अवघा नाशवंत. तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलो, पण मनुष्य देहाला आल्यानंतर त्या मायेच्या अधीन एवढे गेलो की ती माया तुम्हा मला या जीवनात नर्तकी सारखी नाचवते. पण मायेनं तुम्हा मला नर्तकी सारखी नाचवू नये असं जर वाटत असेल ना, तर नर्तकी हा बोल उलट करा. बघा काय होतंय. काय होतं? कीर्तन. कीर्तन करा, पण कसलं करा? भगवंताच्या नामाचं. ते नाम तुम्ही घ्या मुखानं, पण कसं घ्या? मनापासून घ्या. नाम घ्या, पण कसं? नाम बोल उलटा करा. नाम मना. मनापासून ते नाम घ्या. आणि जर ते नाम मनापासून घेतलं ना, तर आपलं इच्छित ध्येय जे आहे ना, लक्ष जे आहे ना, ते लक्ष आपल्याला केंद्रित करता येईल. त्यावेळी त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. तुम्ही आम्ही जप करतो. जप आणि जप हे सुद्धा 2 बोल आहेत. तुम्ही जप करतो, पण जप करत असताना आपलं लक्ष कुठं असतं? आपण सहज म्हणतो आज मी एवढ्या माळा ओढल्या असतात का होत्या? आज मी एवढ्या माळा जपल्या, आज मी एवढं चिंतन केलं असं म्हणावं. आपण ज्यावेळी त्या माळा जपत असतो ना, त्यावेळी आपलं लक्ष कुठं असतो? जपावर असतं. मी एकदा असंच म्हणाले कीर्तनात की माळ जपत असताना आपलं लक्ष कुठं असतं? जपावर. खालून आवाज काय आला? जपावर नाही. कशावर लक्ष? चहाच्या कपावर. काही काही माणसांची अवस्था बघा तुम्ही. माळ जपतात, पण जपत असताना डोळे उघडे असतात आणि हातात माळ आहे, ते मणी पुढं 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 सरकवतात. पण ते मणी पुढं सरकवत असताना कोण आलंय, कोण गेलंय, कोण चालतंय, कोण बोलतंय, चहा ठेवलाय, करपलाय, सगळं काही ते बोलत असतात. मग तसं आपण नामचिंतन करून चालेल का हो? जप करून चालेल का? नाही. शुद्ध अंतःकरणाने जर आपण चिंतन केलं ना, तर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. शुद्ध अंतःकरणाने जर नाम घेतलं ना, तर देव आपल्या जवळच आहे.
तुकोबारे सांगतात की तुका म्हणे होय भावीची संतोषी वसी नामापाशी आपुलिया. तो देव आपल्या जवळच आहे. तुकोबाऱ्यांनी सांगितलं की एक वेलांटी चाड, ती वेलांटी म्हणजे माया. तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि या मायेच्या अधीन एवढं गेलो की माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता आम्ही माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. आधी हा जीव कसा होता? आधी होता मुक्त, बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझ्या मीपणाच्या बद्धतेमुळे जीव शिव स्वरूपाला विसरला आणि दुःख भोगू लागला. तुम्हा मला वाटतं की आपल्या हृदयात भगवंतच नाही, पण तुम्ही आम्ही जन्माला आलो ना तेव्हाच तो भगवंत आपल्या हृदयस्थ आहे. अन्यथा आपल्या हृदयस्थ असलेला भगवंत निघून गेला ना की मग या देहाला किंमत नाही. हृदयी असता रामू सर्व सुखाचा रामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयस्थच आहे, पण त्या हृदयस्थ असलेल्या भगवंताची जाणीव तुम्हा आम्हाला नाही. मग मनुष्य देहाला आलोत ना, त्या मनुष्य देहाला आल्यानंतर नामचिंतन करा, त्याची भक्ती करा, आणि जर भक्ती केली नाही तर या देहाचा उपयोग नाही. ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा ज्याला छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. छंद नाही नामाचा देह काय कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा देह काही कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. ज्याला छंद नाही नामाचा हा देह काही कामाचा. हा देह काय कामाचा देह काही कामाचा. बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा. भगवंताचं नाम घेतलं ना की अंगात संचार व्हावा. नवे नवे आपोआप आपण डोलायला लागतो. बसलेल्यांना सुद्धा वाटलं असेल की नाही, आता आपण उभे पाहिजे होते. माणसं कुठेतरी नाचतात हो, पण माणसानं इकडे तिकडे न नाचता भगवंताच्या भक्तीतच नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगे नाचो कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंग ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगे कीर्तनाचे रंगे. माणसाने नाचावं कुठं? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. माऊली ज्ञानोबाराय सांगतात की आपण जर इथं नाचलो ना तर काय होतो? तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. इतर ठिकाणी नाचल्याने विषय वासनेचा उगम होतो आणि इथं नाचल्याने विषय वासना जळून जाते. नवे नवे जसं संतांनी वर्णन केलं ना की भगवंताचं नाम मुखात आलं ना की त्या नामानं एवढा आनंद जीवाला होतो की तुका म्हणे वृद्ध होती सरणे रे. ती अनुभूती आज आली. लहान मुलगा नाचेल याच्यात नवल
नाही, पण बाबांनी सुद्धा आनंदानं नाचावं, एवढं भगवंताचं नाम गोड आहे. आणि तुम्ही आम्ही मनुष्य देहाला येऊन जर ते नाम मुखात घेत नसलो ना, तर हा देह काय कामाचा? या देहाचा उपयोग नाही तरी जन्म गेला वाया. तुम्ही आम्ही भक्तीच करायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात की भेद कासी नाड एक वेलांटी चाड. ही माया जी आहे ना, त्या मायेमुळे तुम्हाला भगवंताचा विसर पडला. नवे नवे मायेमुळे आपण कुठे गेलो? विषयांचा ध्यास आपल्याला लागला. नवे नवे विषयांच्या अधीन आपण एवढे गेलो की विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय ते झाले गोडू जीवासुद्धा. गोड असणारा परमार्थ आपल्याला आवडत नाही आणि कडू असणारे विषयी वासना आपल्याला आवडल्याशिवाय राहत नाही. पण संतांनी सांगावं की तुम्ही आम्ही किती विषयांच्या अधीन गेलो, विषय ओढी भरले जीव, आता यांची कोण करील किव. नूपदे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. तुम्हाला मनुष्य देह मिळाला ना, मग या मनुष्य देहात तुम्ही आम्ही भक्तीच करायला पाहिजे, परमार्थच करायला पाहिजे. नवे नवे तुम्हाला तरुण जायचं असेल ना, तरी सुद्धा भक्तीच करा. मग ती भक्ती करण्याकरता आपण करावी, शुद्ध अंतःकरणाने करावी. नवे नवे पहिल्या तिऱ्याला जायचं असेल ना, तर देवाला सांगावं, देवा अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा. नदी भरली चंद्रभागा. देवाला सांगावं, देवा मला पहिल्या तिऱ्याला जायचं आहे आणि तू मला पहिल्या तिऱ्याला घेऊन जा. आणि याच्याकरताच तो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिलेला आहे. जो या भिवरेच्या तटी कर धरून या कटी पाऊले समती साजिरी विटेवरी सोबती. याचा भगवंत कोण आहे? विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कमरद हरि विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, श्री सद्गुरु बाबा महाराज, विश्वनाथ महाराज, परम पूजनीय स्वामी कृष्ण महाराज. बोलो रे भाई सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. हर 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 हर. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई. जय जय श्री राधे, Mubarak Kumai, Mubarak Kumai, काही करू नये वाद एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. भेद कासी नाड एक वेलांटी चाड. आपल्या मनात आपण भगवंताविषयी जसा भाव निर्माण करू ना, त्या पद्धतीने भगवंत रूप घेत असतो. आणि त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जी इच्छा आहे, जशा रूपात भगवंतांना दर्शन द्यावं असं वाटतं ना, त्या रूपात भगवंत दर्शन देतो. फक्त आपली भक्ती शुद्ध पाहिजे, फक्त परमार्थ शुद्ध पाहिजे.
तेव्हा ती अनुभूती आहे, प्रचिती आहे, अन्यथा नाही. जैसा ज्याचा भाव तैसा होय पंढराव, किंवा रामी रामदासी भाव तैसा होय पंढराव, असं वर्णन करता येईल. की हनुमंतराय जे आहेत ना, ते हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त आहेत. प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरा देव त्यांना मान्यच नाही. पण तेच हनुमंतराय तीर्थयात्रे करता निघाले. जगभर फिरत असताना, तीर्थयात्रा करत असताना पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी विटेवर सावळा विठ्ठल पाहिला. पण सावळा विठ्ठल पाहिल्यानंतर त्यांनी त्या पांडुरंग परमात्म्याला असं म्हणाले नाही की देवा तू माझा देव नाहीस, तू पुंडलिकाचा देव आहेस, असं न म्हणता उलट त्या विटेवर उभ्या असलेल्या देवालाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. इथे उभा का, उभा का श्रीराम, इथे उभा का, इथे उभा का, उभा का, उभा का, इथे उभा का. काय केले धनुष्य बाण, येथे कटवारी कर, इथे उभा का, उभा का श्रीराम, इथे उभा का, इथे उभा का, उभा का श्रीराम, इथे उभा काय केली मानर सेना, येथे जमविला संत मेळा, काय केली सीता माई, राय रखुमाबाई, राम राम दासी भाव पैसा होया पंढरराव, इथे उभा का, उभा का श्रीराम, इथे उभा का, उभा का. हनुमंतराय पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे आहेत आणि पांडुरंगाला प्रश्न विचारतात. इथे उभा का श्रीरामा, मन मोहन मेघश्यामा, काय केली सीतामाई, येथे राही रखुमाबाई, काय केले धनुष्यबाण, येथे कटेवरी कर. देवाला विचारतात, देवा काय केली वानर सेना, येथे जमविला संत मेळा. म्हणजे देवाला प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न हनुमंतरायांनी विचारावे आणि मग त्याचा परिणाम काय झाला हो, रामदास स्वामींनी वर्णन करावं. रामी रामदासी भाव तैसा होय पंढराव. अखिल ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा विटेवर उभा आहे. पण ती हनुमंतरायांची श्रद्धा पाहून, निष्ठा पाहून, भक्ती पाहून, शुद्ध अंतकरण पाहून, देवाची असणारी एकनिष्ठता पाहिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याला विटेवर रामरूप धरावं लागलं. म्हणजे एवढा आपला शुद्ध भाव असावा. नवे नवे तुम्ही आम्ही भक्ती करतोय ना, आपल्याला देव जो आवडतो ना तोच देव सगळ्या देवात नटलेला आहे असं आपण मनाशी निश्चय करा. आणि जर तसा निश्चय केलात ना तर सगळा देव, कुठल्याही मंदिरात जा, तुम्हाला जो देव आवडतो तोच देव तुम्हाला दिसेल. याच्या उलट जर सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल की हनुमंतराय रामप्रभूंचे भक्त होते. पण याच्या उलट असं सांगता येईल की संत नरहरी सोनार जे होते ना ते शिवभगवंताचे कट्टर निस्सीम भक्त होते. एवढे निस्सीम भक्त की दुसरा देवच मान्य नव्हता. दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नव्हते, नवे नवे दुसरा देवच बघत नव्हते. आणि एक दिवस असा प्रसंग आला की पांडुरंग परमात्म्याला कंबर साखळी बनवायची होती, कडदोरा बनवायचा होता सोन्याचा. बनवणार कोण? सोनारच बनवणार की नाही. मग नरहरी सोनारांना सांगण्यात आलं की पांडुरंग परमात्म्याला कंबर साखळी बनवायची आहे, तुम्ही जरा माप घेण्याकरता चला.
पण निस्सीम भक्त शिवाचे असल्या कारणास्तव शिव भगवंत आणि पांडुरंग परमात्मा यांच्यात भेद मानत होते. त्यांची एकरूपता लक्षात आली नव्हती आणि त्याच्यामुळे भेद मानत होता आणि तो आचरणात सुद्धा होता. त्याच्यामुळे सांगितलं की मी कडदोऱ्याचा कंबर साखळीचा माप घेण्याकरता येईल, पण निस्सीम भक्त असल्या कारणास्तव माप घ्यायला गेले ना त्यावेळी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली का? पांडुरंग परमात्मा दिसू नये म्हणून. पण देवाचा सुद्धा चमत्कार बघा. नरहरी सोनार ज्यावेळी कंबर साखळी करता माप घ्यायचे ना तेव्हा साखळी तयार व्हायची, पण ती कधी मोठीच व्हायची, कधी लहानच व्हायची, कधी व्हायचीच नाही. म्हणजे माप जो आहे ना तो सारखा बदलायचा. याच्याही पलीकडे जाऊन सांगावं ना तर ज्या वेळी कंबरेचा माप घेण्याकरता हात घालत होते ना पांडुरंगाच्या कमरेभोवती त्यावेळी शिवलिंगाचा भास व्हायचा. मग नरहरी सोनारांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला पांडुरंग परमात्म्याला कंबर साखळी बनवायची आहे म्हणून इथं आणले माप घेण्याकरता. पण जेव्हा जेव्हा आपण देवाच्या कमरेला हात लावतोय ना तेव्हा तेव्हा शिवलिंगाचा भास होतोय. मग आपली काही फसवणूक तर नाही ना इथे झाली. म्हणून रागाने डोळ्यावरची पट्टी काढली आणि पाहिलं तर शिव भगवंतच पांडुरंग परमात्म्याच्या रूपात नटलेला होता. म्हणजे एवढी आपली देवाविषयी अनन्यता असावी, शुद्धता असावी आणि तेवढी जर भक्ती असेल ना तर जैसा जाता भाव तैसा होय पण आपल्या मनातली जी गोष्ट आहे ना ती देवाला सांगायची गरजच नाही. काय हवंय काय नकोय देवाला आपोआप कळतं. कारण देव एवढा चतुर आहे ना. देव चतुर चतुर जाणून अंतर वर्तत असे. किती चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा. त्याला काही सांगावं लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्व विश्वंबर परिहारक न लगे, विश्व विश्वंबर परिहारक न लगे, विश्व विश्वंबर परिहारक न लगे, विश्व विश्वंबर परिहारक न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारक न लगे. देवाला काहीही सांगावं लागत नाही. आणि आजच्या अभंगात तुकोबऱ्या वर्णन करतात की दोन देव वेगळे नाहीत. हरिहरा भेद काही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद कासी नाड एक वेलांटीचा आड. नवे नवे या भगवंताचं स्वरूप जे आहे ना ते स्वरूप तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात वर्णन करतात. उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे तुका म्हणे एकच अंग, तुका म्हणे एकच अंग, एक एकाच तुका म्हणे एकच अंग, तुका म्हणे एकच अंग, साखरेचा ठाई साखरेचा
गोडी साखर चाठाई साखर चाठाई साखर 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 गोड साखर गोड साखर गोड साखर वाह गोडी गोडी साखर गोडी साखर चटाई एक हृदय तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. दोन्हीही देव वेगळे नाहीत, एकच आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं ना तर शिवभगवंताला अर्धनारी नटेश्वर म्हटलं जातं. दोघांची एकरूपता जर सांगायची ना तर अजून वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगता येईल. त्या भगवंताचं वर्णन कसं केलं हो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. भगवंत कसा आहे. कर्पूर गौर आहे म्हणजे पांढरा आहे की नाही. आपण जर पाहिलं ना तर असं वर्णन करता येईल. दोघांची एकरूपता जिव्हाळा अजून वेगळ्या पद्धतीनं सांगता येईल. शिव भगवंत राहतात कुठं. कैलास पर्वतावर. मग तिथं काय आहे नुसता ऊन. मग भगवंताचा कलर कसा पाहिजे होता हो. काळा सावळा पाहिजे होता की नाही. पण आहे का. कसा आहे कर्पूर गौरम कापरासारखा भगवंताचा रंग आहे. आणि विष्णू भगवंत कुठे राहतात.
क्षीरसागरात राहतात की नाही, समुद्रात. मग त्यांचा रंग कसा पाहिजे होता? गोरा पाहिजे की नाही? आपण बघा, मुंबईला राहणारी माणसं गोरी असतात. सर्वसामान्य विचार घ्या. मुंबईला राहणारी गोरी असतात आणि गावात राहणारी सावळी असतात, पांडुरंगासारखे असतात. वाईट बोलतच नाही, पांडुरंगासारखे असतात. कारण देव सावळा आहे तर आपण सावळा असायला लाज कसली हो? शिव भगवंत तो कोणाचं भजन करतो? भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजे सदा शिवा राम पूजे सदा शिवा भजन करी महादेव शिवा भजन करी भजन करी महादेव राम पूजी सदा. ज्यावेळी शिव भगवंतानं समुद्र मंथनातून निघाले ते हळाहळ विष प्राशन केलं ना, त्यावेळी किती दहा झाला हो. पण तो दहा शांत होण्याकरता देवानं रामप्रभूंचं भजन केलं. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. शिवे हळाहळ तापला राम नामे तोही शीतळ झाला. दोघांची संदिग्धता जिव्हाळा सांगायचा ना, तर शिव भगवंत विष्णू भगवंतांना विचारतात की मी भोळा देव आहे, सगळे माझ्या दर्शनाला येतात, सगळे मला भेटण्याकरता येतात. कोणी मला बेलपत्र वाहतं, कोणी पाणी वाहतं, कोणी दूध वाहतं. पण विष्णू भगवंताला विचारतात तुम्ही काय येत नाही हो? विष्णू भगवंत सांगतोय की प्रभू, अहो मला सुद्धा तुमच्या दर्शनाची एवढी आस लागलेली आहे ना की क्षणाक्षणाला वाटतं की तुमच्या दर्शनाला यावं. मग देव विचारतात महादेव का येत नाही? विष्णू भगवंत सांगतात की मी दर्शनाकरता निघतो, पण दर्शनाकरता ज्यावेळी निघतो ना त्यावेळी पाऊल टाकलं ना की तिथं मला शिवलिंगाचा भास होतो. मग मी येणार कसं? जिथं पाहीन तिथं तुम्हीच दिसता, मग मी तुमच्यापर्यंत येऊ कसं? मला भय वाटतं, भीती वाटतं की मी तुमच्यावर तर पाय देणार नाही ना, शिवलिंगावर तर पाय देणार नाही ना, म्हणून मी येत नाही दर्शनाकरता. देवा मला खूप इच्छा आहे दर्शनाला यावं, काय करावं सांगा ना. शिव भगवंताला सांगावं असं रूप घ्या की ज्या रूपाला पायच नसतील. मग तुम्हाला भय राहणार नाही, भीती राहणार नाही की माझ्यावर पाय पडेल. मग देवानं कुठलं रूप घेतलं? शिव भगवंताच्या गळ्यात जो साप आहे ना, सर्प जो आहे ना, तो सर्प विष्णू भगवंत आहे. देवाच्या दर्शनाकरता, देवाच्या सानिध्यात राहण्याकरता विष्णू भगवंताने सर्पाचं रूप घेतलं आणि देवाच्या जवळ राहिला. तुकोबाराय सांगतात हे उजवे वाम भाग तुका म्हणे एक चंग. दोन्ही देव वेगळे नाही, दोन्ही देव तेवढेच भोळे आहेत. भोळेपणाला तर काही पारावारच नाही. किती भोळेपणा! शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्याच्या भोळेपणाचं उदाहरण सांगायचं ना तर जे हवंय ना ते मिळतं. नवे नवे बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी त्या पारध्यानं शिकारीला आड येत होती बेलाची पानं, पण ती आड येऊ नये म्हणून तोडून खाली टाकली की नाही. पण परिणाम काय झाला? भगवंत प्रसन्न झाला आणि त्याला मुक्ती दिली. म्हणजे एवढा भोळा देव आहे आणि विष्णू भगवंत सुद्धा तेवढाच भोळा आहे. सुदामा ब्राह्मण आपण जर पाहिलं ना तर सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पडीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याची भीती लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. फक्त देवानं शुद्ध भाव पाहिला आणि शुद्ध भाव पाहिल्यानंतर त्याला तिलक लावावं, आरती ओवाळावी म्हणून मस्तकाला हात लावला आणि हात लावल्याबरोबर भाग्यरेषा पालटली आणि शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. एवढा भोळा भाव असावा किंवा एवढा भोळा देव आहे, मग तो शिव असू द्या किंवा विष्णू असू द्या. असो, एक बार आपण ज्ञानोबारायांचं चिंतन करू आणि सेवा आटोपू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हाताने टाळी वाजवा. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सद्गुरु माऊली पांडुरंग बाबा महाराज हिदवलीकर तसेच गुरुवर्य कृष्णा महाराज झावले अण्णांच्या कृपा आशीर्वादाने नवे नवे तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग सोडवण्याचं सामर्थ्य माझे नाही आणि इथं बसलेला प्रत्येक श्रोता माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अनुभवानं आणि अधिकाराने मोठे आहात. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्ञान सांगावं एवढा माझा अधिकार नाही. पण जसं माऊली म्हणतात की बालक बापाची ताटेरी घे बापा तेच जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे मुखच ओढवे. लहान मुलगा वडिलांच्या ताटात जेवायला बसतो आणि त्याला स्वतःला जेवता येत नाही पण तो वडिलांना भरवण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं मी तुम्हा मायबापांनी वाढलेलं हे भावभक्तीचं ताट आणि त्यातील लढिवाळ घास तुम्हाला भरवण्याचा माझा हा एक लढिवाळ प्रयत्न. या ठिकाणी श्रोते मंडळी शांत चित्तानं बसून कीर्तन श्रवण केलं त्याच्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. गायनाचार्य ऋषिकेश महाराज, कुणाल महाराज बाबा आहेत, तसेच हरिभक्त पारायण भरत महाराज पासलकर. तसं पाहता कीर्तनकारा दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला येत नाही पण महाराजांनी आज कीर्तनाला साथ केलेली आहे. मला ते वडिलांप्रमाणेच आहेत आणि माझ्यावर मुलीसारखं जीवापाड प्रेम करणारे पासलकर महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. बाबांच्या जिव्हाळ्या खातर किंवा परिचयातून या ठिकाणी सेवा मिळाली त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या ठिकाणी गायनाचार्य मंडळी, महिला टाळकरी वर्ग, विणेकरी ताई, चोपदार बाबा, हार्मोनियमची साथ करणाऱ्या ताई, मृदुंगाचार्य माझे पती नितीन महाराज भुई, ओमकार दादा, प्रत्येकालाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. याच्याही पलीकडे सांगावं तर माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुस्पष्ट पोहोचवला ना ते साऊंड सिस्टीमवाले भाऊ, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे लेकरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारिला अधिकार म्यापुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैठका करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त